Cancer Healer Center, a new beginning. जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग, जेलमधून दंड भरून बाहेर आल्यावर मंत्री झाल्यानंतरही गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले. संजय राऊतांचा गंभीर आरोप. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढा, पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार. अंजली दमानी आक्रमक. वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक, मुंडेंच्या बंगल्यावर त्यांचंही नाव यात येऊ शकतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल या मुख्यमंत्री फडणवीसांच्या धमकीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा. सूत्रांची माहिती. लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा, चुकीचं काम केल्यास परिणाम भोगावे लागतील. मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या सर्व मंत्र्यांना इशारा. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदची हाक. देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं पडसाद. बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न. 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 खुनांच्या घटना उघडकीस. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली. कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा प्रवास शक्य नाही. मुश्रीफांची प्रतिक्रिया. दत्ता भरणेंना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार. सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी. कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची टांगती तलवार. विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंकडून भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस. जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता. मविया सरकारच्या काळात जाधवांनी केलेलं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन. विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता. विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार. केंद्रासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ घेणार आढावा. सूत्रांची माहिती. 20 मंत्र्यांनी आमदार निवासातील खोल्या सोडल्या नसल्याचं समोर. विधिमंडळ सचिवालयातून नोटीस देऊनही मंत्र्यांना खोल्या सुटेना. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आंदोलन. मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं करणार. दाखले काढण्यासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांचा नागरिकांना मोठा दिलासा. महायुतीचा विधिमंडळ समितीसाठीचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 11, शिवसेनेला 7, राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार. मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांची समित्यांवर वर्णी लागण्याची शक्यता. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार. टोरेसकडून 15,000 लोकांची 163 कोटींची फसवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. पुण्यातील नाना पेठेतून 11,40,000चं मेफेड्रॉन जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ड्रग्ज जप्तीची कारवाई. 2 आरोपींनाही अटक. सोनं 1,200 तर चांदी 1,000 रुपयांनी महाग. सोनं 86,000 प्रति तोळा तर चांदी 94,800 रुपये प्रति किलो. ऑस्ट्रेलियावर मात करत भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक. 9 तारखेला अंतिम सामना. आता पाकिस्तानात नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार. Cancer Healer Center, a new beginning.